आवाज सर्वसामान्यांचा। राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी पुढील 5 दिवसांचा पावसाचा मोठा अंदाज जाहीर केलाय। यामध्ये कोकण, घाटमाथा, मुंबई आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला। या भागात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीसह विजांच्या कडकडाटाची मोठी शक्यता आहे, तर मुंबई उपनगर, ठाणे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। याशिवाय खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट असून तिथेही मध्यम ते जोरदार सरी कोसळतील। 9 जुलै रोजी सातारा आणि पुणे घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असून तिथे ऑरेंज अलर्ट असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक, कोल्हापूर या घाटासह लातूर, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट लागू राहील। त्यामुळे उद्याही मुंबई आणि परिसरामध्ये लोकल आणि रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। 10 आणि 11 जुलै रोजी पावसाचा जोर विदर्भाकडे सरकणार आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय। या 2 दिवसात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर जोरदार सरींचा अंदाज आहे। 12 जुलै रोजी पूर्व विदर्भासह अमरावती विभागात पाऊस सक्रिय असेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले। विशेषतः रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागातील नदीकाठच्या गावांना सावध राहण्यास सांगितले। डोंगराळ आणि घाट रस्त्यांवर भूस्खलनाचा धोका वाढल्यानं अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।